मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावरती छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल 40 मिनिटं चर्चा केली आहे। दरम्यान येत्या 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय। राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भुजबळांनी सांगितलं। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आजच एक महत्त्वाची ही घटना घडलेली आहे। छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले। राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला ऊत आणणाऱ्या अशा पद्धतीच्या या घटनेबद्दल आणखी माहिती घेऊया। आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे। इतर गोष्टींचा वाटा आहेच, पण ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे। आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे। 8-10 दिवस मला तुम्ही द्या, 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसींना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल संपूर्ण चर्चा आपण करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।